माझ्याबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पण जोडलेले आहेत. सर, खूप महत्त्वाची बैठक जी आहे आज झाली आहे असं समजून येत आहे. नेमकं काय चर्चा झाली? अमित शाह होते, शिवराज सिंग चौहान होते, केंद्रीय दोन्ही मंत्री इथे जे आहेत उपस्थित होते. नाही, माननीय अमित भाई यांच्याकडे सहकार खात आल्यापासून आणि हे सरकार आल्यापासून आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली मेजर निर्णय होत चाललेले आहे. एक इन्कम टॅक्सचा ऐतिहासिक निर्णय झाला माफ करण्याचा. आणि आजच्या बैठकीमध्ये आज कारखानदारी समोर असणारे जेवढे प्रश्न आहेत, लोन स्ट्रक्चरिंग किंवा अन्य बाबी किंवा तुमच्या इथेनॉल संदर्भात तो एक निर्णय आता आम्ही मागणी केली त्याबद्दल. आणि कांद्याच्या प्रश्नामध्ये काही निर्णय धोरणात्मक करावे की ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळेल. तर या सगळ्या विषयामध्ये पुढच्या 10 दिवसात आम्ही निर्णय करतो असं आदरणीय गृहमंत्री महोदयांनी सांगितलं आहे. विशेष करून कारखानदारी संदर्भातला निर्णय आणि पहिल्यांदाच या तिन्ही वरिष्ठ मंत्री असताना एवढी चर्चा झाली. आम्हाला अतिशय आम्ही आशादायी आहोत. यापूर्वी सरकारने ज्या ज्या मागण्या आम्ही मांडल्या त्याच्या सरकारने निर्णय केले. हा निर्णयसुद्धा राज्याच्या शेतकऱ्यांचे ऊस उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, अतिशय महत्त्वाचे निर्णय होतील याच्याबद्दल आम्हाला आश्वासित केलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर 10 दिवसाची जी डेडलाईन दिली आहे ती नेमकं कोणत्या ह्याच्यासाठी दिली आहे? साखर कारखान्यांच्या संदर्भात, कांद्यांच्या संदर्भात की आंब्यांच्या? साखर कारखान्याच्या संदर्भात दिलीच त्यांनी. आणि कांदा उत्पादकांच्या बाबतीत सुद्धा काही निर्णय धोरणात्मक काही नाफड निर्णय केले जातात. काही आणखीन काय आवश्यकता असेल तर ते विचार करतो असं त्यांनी म्हटलं आहे.